आता सध्या सगळं तारिणी म्हणेल ते घडेल अशा लेवलला आता आहे सगळ्या गोष्टी. ह्या घरातल्या काही माणसांना शिस्त लावायची म्हणून तारिणीने तो झोन घेतलाय आणि कौशिकी त्याच्यासाठी तिला सपोर्ट करते. खरं सांगायचं तर ती तिथपर्यंत पोहोचली ऑलमोस्ट की ती युवराजचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आणेल. पहिल्या दिवशी मैत्रीच नव्हती, काहीच कुठे मैत्री नाही. तिच्याकडनं तुला रिॲक्शन हवी असेल तर कसं आहे, छान आहे एवढंच. त्याच्या पलीकडे ती नाही होत. काय घडतं नक्की आपल्यामध्ये आणि का आपण अशा आहोत ह्या फेज मध्ये आमच्या खूप चर्चा चालू होत्या. पुढे काय होणार आहे ह्याच्यावरनं आम्ही आमच्या सेटवरच्या लोकांचं खूप डोकं खातो. मी तर प्रचंड डोकं खाते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आणि पहिल्यांदाच कौशिकी आणि तारिणी या एका फ्रेममध्ये अशा दिसल्यात. कशा आहात? कमाल, खूपच भारी. मला असं वाटतं तुमच्या दोघींची वाईबच एकसारखीच आहे ना पूर्णपणे? नाही, अजिबात नाही. खूप वेगळी आमची आम्ही vibe. माणूस म्हणून दोघी खूप वेगळ्या व्यक्ती आहोत आयुष्यात. भयंकर. पण आय थिंक आमच्यात एक स्पार्क आहे हा, आणि तो आणि दोघी इक्वल लेवलला वेड्या आहोत. त्याच्यामुळे आणि फक्त एकमेकांसमोर, जगासमोर. जगासमोर नाही. अजिबात सेटवर आम्ही अशा इतक्या अशा असं शांत सज्जन लोकांसारख्या. आणि मेकअप रूम मध्ये आल्यावर मेकअप नाही. रूम तिकडे पण तशाच असतो, कारण हा. आजूबाजूला माणसं असतात ना. सो जेव्हा माणसं नसतात तेव्हा आमच्यातला एक एक राक्षस बाहेर येतो. आणि डिपेंड्स म्हणजे ते ना खूप मूडवर डिपेंड असतं. कधी जर मूड असेल तर आम्ही अगदीच अशा स्पिरिच्युअल गप्पाच मारत बसू तासन तास. वेळ असेल तर ऑफकोर्स ती खूप महत्वाची गोष्ट आहे. अदरवाईज खूप मग गाणीच चालू असतात कधीतरी. असं खूप काय चालू असतं. सो काय म्हणतात, रूमच्या मूडवर खूप गोष्टी डिपेंड करतात. किंवा मग मध्येच शिवानी किंवा अभिज्ञा, हा, ऐक प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं हा, आहे. म्हणजे ही वेळ कमी वेळेला येते खरं तर, की ऐक ना बोलायचंय असं खूप कमी वेळेला होतं. पण मग जेव्हा आणि होतं जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा सुद्धा आम्ही म्हणजे असं होतं ना की आपण कुठेतरी आयुष्यात असं नाही, कुठल्या तरी गोष्टीवर आपण अडकलेलो असतो किंवा वी डोंट फाइंड अ सोल्युशन टू समथिंग. इट कुड बी समथिंग व्हेरी बेसिक, की मी के ब्युटीची लिपस्टिक घेऊ का, मी कुठली नायकाची लिपस्टिक घेऊ वगैरे, एवढ्या बेसिक गोष्टींवर आम्ही कशावरही होऊ शकतं. मला सांगा की हा मेकअप रूम सजवण्यात जास्त हातभार कोणाचा? जास्त असं नाही, सगळा हातभार तिचाच आहे. जास्त विस्त असं काही नाहीये, कारण मला काही करायची गरजच पडली नाही. मला काही करायची वेळच घेऊ दिली नाही तिने. माझं असं हा हे करू, ते एखाद्या घरात नवरा बायकोचं असतं ना, की बायको अशी खूप उत्साही, आपण इथेही ठेवूयात, आपण तिथे ते करूयात, आपण असं करूयात तसं करूयात, आणि तो नवरा बिचारा हो तसं झालंय माझं, की इथे ही फ्रेम इथे लावू, आता चेंज करायची, ओके इथे चेंज करू, आता हा रंग, ओके डन. त्या दिवशी मी हिला विचारत होती की शिवानी ऐक ना, मला असं वाटतं आपण ही बेड जरा तिकडे घेऊया का. अभिज्ञा ती राहणार नाही तिकडे. हा ऍक्च्युली पण म्हणजे तू मेकअप कसा करशील ना, मग तिथे बसणार कुठे, बेडवर बसून मेकअप करणार का, असं एवढ्या वेगळ्या होता मी, एवढ्या वेगळ्या होता. पण आता मालिकेत आम्ही बघतोय की मालिकेत एक वेगळा ट्रॅक सुरू झालाय. ती या घरात आली आहे. घरी आल्यावर काही सासूरवास झालाय, कारण की या घरातली मेन हीच आहे. सासूरवास होतो काही? की नाही, सगळं चांगलंच आहे? आत्ता तर राज्य मोठ्या सुनेचं चालू आहे. त्याच्यामुळे आत्ता सध्या सगळं तारिणी म्हणेल ते घडेल अशा लेवलला आता आहे सगळ्या गोष्टी. करेक्ट. हा, कारण ह्या घरातल्या काही माणसांना शिस्त लावायची म्हणून तारिणीने तो झोन घेतलाय आणि कौशिकी त्याच्यासाठी तिला सपोर्ट करते. आणि घरातल्या महत्वाच्या किंवा मोठ्या व्यक्तींचा जेव्हा सपोर्ट असतो त्यावेळेस त्या गोष्टी आपोआप करेक्ट लेवलला घडतात. असं सुनवास चाललाय हा, टेक्निकली सुरुवात आता चाललाय. सगळ्यांचा. सुरुवात नाही चाललाय. पण काय आहे, आता ती घरी आल्यावर सगळ्यांना शिस्त लावते. हे सगळं बघून कौशिकीला किती आनंद होतो. नाही, ती कौशिकी तर आधीपासूनच शिस्तबद्ध होतीच, तिला ते आयुष्य आवडतंच, पण फक्त तिच्या कामामुळे तिला तेवढा वेळ मिळत नव्हता किंवा ती त्या गोष्टींना तेवढं लक्षही घालत नव्हती, घालता येत नव्हतं रादर. तिला त्या गोष्टी खटकत होत्या. पण आय थिंक आता शी वॉन्टेड समबडी की जी खूप स्ट्रॉंग पद्धतीने तो स्टँड घेईल आणि तो पार पाडेल. कारण तिला स्टँड तर घ्यायचा असतो, पण ती फॅमिली मेंबर्स असल्यामुळे ती तेवढी स्ट्रॉंग नाही होऊ शकत, तिची इच्छा असली तरी. सो एक तिराहित व्यक्ती येऊन ते करतंय, खूप छान पद्धतीने करते, याचा तिला खूप आनंद आहे. कारण नाही, सून म्हणजे
म्हणजे फॅमिली तू ती राहतेस ना. तिराईत वरती येऊन अरे ये क्या हो गया बाई. अगं म्हणजे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीला बरं ती राहत नाही, सून येऊन करते हे सगळं. त्याच्यामुळे ती खुश आहे की somebody has taken charge, की जे खूप गरजेचं होतं, जे तिला करता येत नव्हतं इच्छा असूनही. सो शी इज व्हेरी हॅपी अबाउट दॅट. तारिणी आता काय म्हणजे युवराजचं सत्य आणण्यासाठी सगळ्यांसमोर खूप धडपडताना दिसते. काय वाटतं यावेळेस तरी ते पूर्ण करशील? माहित नाही, म्हणजे तिच्या पुढ्यात काय ठेवलेलं आहे हेच माहित नाही. त्यात काय होतं ना, एका लेवलला एका वेळेत इतक्या गोष्टी घडत असतात की जसं की आता कॉप टीममध्ये एक नवीन टीम मेंबर आमच्या येणार आहे. त्याच्यात तिने घरात मोठ्या सुनेचा चार्ज घेतलेला आहे आणि त्याच्यात आता ती युवराजला खरं सांगायचं तर ती तिथपर्यंत पोचली आहे ऑलमोस्ट की ती युवराजचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आणेल. पण तिचा स्टँडर्ड हा आहे की जोपर्यंत संपूर्ण पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आणि बरोबर आहे ही गोष्ट. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला तिला खोटं नाही पाडायचंय, तिला त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणून त्याला शिक्षा द्यायची आहे आणि मग ती घरच्यांनी पण ऍक्सेप्ट केली पाहिजे ना. मग त्याच्यासाठी तितका स्ट्रॉंग पुरावा आय डोंट थिंक सो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणीच एक्सेप्ट करणार नाही. कौशिकी साथ देईल जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा? सत्य येईल तर काय करणार कौशिकी? जर खरं दिसतंय तिला स्वतःच्या डोळ्यांनी आणि जर का पुरावे तेवढे तगडे असतील तर कौशिकी काय करणार? तिला दुसरं ऑप्शनच नाहीये. शी हॅज टू बी ओके विथ इट. रादर तिला तो खूप जास्त मोठा धक्का बसणार आहे की ज्याची भीती होती तेच होतंय यार. म्हणजे जे मी अवॉइड करण्याचा सतत प्रयत्न करते आणि आता ही सुद्धा जे अवॉइड करण्याचा प्रयत्न करते, शिस्त लावण्याचा प्रयत्न करते, सगळं रुळावर आणण्याचा प्रयत्न करते, ते होतच नाहीये. सो मोर देन आय थिंक धक्का, आय थिंक ती खचेल असं मला वाटतं. केदार इन्सिक्युअर होतोय म्हणजे टीम मध्ये कोण येणार हे ऐकल्यापासून तो इन्सिक्युअर होतोय. हे सगळे किती मजेशीर सुरू आहे सध्या. मला माहितीच नाहीये ना काही, मला काही माहित नाही. ती मजा त्याच्याकडे ती माझ्या ऍक्च्युली त्याच्याकडे आहे की हरप्रीत चड्डा कोण आहे आणि त्याच्या ती व्यक्ती आमच्या टीम मध्ये आल्यामुळे काय होणार आहे. आणि एकटा केदार नाही, ऍक्च्युली सगळेच इन्सिक्युअर आहेत कारण एका टीमचा बॉन्ड आहे ना तो. त्याच्यात एका नवीन व्यक्तीला इन करायचं म्हटल्यावर मग तो उलट आता तारिणीवरचं काम अजून वाढणार आहे कारण त्या व्यक्तीला सुद्धा सिक्युअर करणं किंवा त्या व्यक्तीला सुद्धा कम्फर्टेबल करायचं आहे आणि टीमला सुद्धा कम्फर्टेबल करायचं आहे. सो ॲज अ टीम इन्चार्ज तिला ते करायला लागेल असं मला वाटतं. हे सगळं करत असताना एक लग्नाचा सिक्वेन्स आलेला आणि मी असं ऐकलंय की लग्नाच्या सिक्वेन्समध्ये शूट करता करता खूप धमाल किस्सेही घडले कारण ते आउटडोर शूट होतं. सो मला तिकडची मजा मस्ती जाणून घ्यायची. मला सांगण्यासारखे नाहीये किस्से, सांगण्यासारखेच नाही. घाबरले एक मिनिटं. काय किस्से मला आठवतच नाही. काय किस्से घडले का? ओके, आता मला तर खूपच किस्से आठवतात. त्यातला जो सांगण्याजोगा किस्सा आहे तो मी तुला सांगेन. 13 तारखेला आम्ही पालघरला जायला निघणार होतो. 12 तारखेला रात्री मटा सन्मान होतं आणि सगळी टीम मटा सन्मानला गेलेली होती. मॅमना तेव्हा तिथे अवॉर्ड सुद्धा मिळाला. सो आमचा असा फुल आणि मॅमचा वाढदिवस होता. मेन महत्वाचा म्हणजे त्या दिवशी 13 तारखेला वाढदिवस होता. तर पहाटे 5:30 वाजता निघायचं असं ठरलं आणि गाड्या अलॉट केल्या होत्या की ह्या गाडीत ही लोक जाणार, ह्या गाडीत ही लोक जाणार. आम्ही दोघी एका गाडीत नव्हतो अपॅरेंटली आणि आम्ही त्याच्या आदल्या दिवशी रात्री मटा सन्मान मग मस्त मज्जा, अवॉर्ड घेतलं, टाइमपास केला, पार्टी केली. ही तर केक कापायला गेली, जेवली वगैरे सगळं झालं. ही हिच्या घरी, मी माझ्या घरी ठाण्याला आम्ही आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघीही उठलो नाही. दोघीही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अख्खी टीम आम्हाला फोन करते. लिटरली सरांनी अंबरला फोन केला होता की भाई फोन का उचलत नाहीये. 5:30 वाजता मला फोन, मी 5:30 वाजता पोहोचणं एक्सपेक्टेड होतं. ही तेव्हा ठाण्यात मी होती. ओमप्रकाशच्या घरी होते. ओमला फोन केला, उठव असं. आणि ऍक्च्युली मी असं करणारी व्यक्ती नाही. आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की मी अलार्म लावलाय, तो वाजतोय आणि मी उठलेच नाही कारण झोपलेच काहीतरी 2 तास आधी वगैरे होते. तर त्याच्यानंतर आमच्या दोघींची जी काही शाळा झाली आणि दोघींनी एकत्र न ठरवता हे झालंय कारण आम्ही 5:30 वाजता निघणं एक्सपेक्टेड होतं. आमच्या बाकी सगळी टीम पोहोचली होती. आमच्या 2 गाड्या फक्त 6:30 वाजता निघाल्या.
म्हणजे माझी एक 6:15 हिची 6:30 अशा गाड्या निघाल्या आणि तेव्हा मग- कन्फर्म झालं की हे जे काय आहे नातं दॅट इज गॉड मेड. हा. नो कोइन्सिडेन्स. याच नात्याबद्दल विचारते, पहिला दिवस कसा होता या मैत्रीचा जेव्हा इथे पहिल्या झालं? दिवशी मैत्रीच नव्हती. हा, काहीच कुठे नव्हतं. मैत्री नाही नाही. म्हणजे इन द सेन्स हे ती पण अत्यंत आणि त्या बाबतीत मी पण प्रॅक्टिकल आहे की आम्ही म्हणजे आमचा माइंडसेट असा होता की वी शेअर अ रूम. देर इज नो नीड की आपल्यात काही असं वाव भारी असं काहीतरी घडायला पाहिजे किंवा नातंच निर्माण झालं पाहिजे. कॉलिग म्हणून आपण असूच की एकमेकांसाठी विल हेल्प इच अदर आउट इन वॉट एव्हर वे पॉसिबल. पण तसं काही नेसेसरी नाही आहे आणि आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट. हा, तोच आय थिंक खूप करेक्ट मुद्दा होता की कुठलीही गोष्ट करण्यासाठी इनिशिएट नाही केलं कोणी की हे करायचंच आहे, असंच करायचं आहे, असं अजिबात नाही झालं. ते झालं गो विथ द फ्लो झोन मध्ये ते झालं. सो ते मला आणि पहिले म्हणजे मला त्याचं खूप मोठं रिअलायझेशन मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी झालं. मी अक्षरशः म्हणजे आय डोंट एक्सपेक्ट की कोणीतरी माझ्या ठीक आहे पोस्ट करण्याबाबत मी अगदीच समजू शकते, पण त्याच्या खाली जे लिहिलं होतं ते मला असं झालं की दिस इज समथिंग आय लिव्ह फॉर. की एखादी गोष्ट किंवा एखादा प्रसंग जेव्हा तू जगाला सांगतेस की जो तुझ्या आठवणीतला आहे, माझ्या बाबतीतला, आय लिव्ह फॉर दिस बिकॉज आय लिव्ह फॉर मेमरीज, आय लिव्ह फॉर गुड मेमरीज. सो जेव्हा तू तिने डिस्क्राईब केला आणि ती पोस्ट लिहिली मला असं झालं शिवानी रडायला आलं मला. अक्षरशः मी रडले बिकॉज इट वॉज. आणि शिवानी समबडी शी इज नॉट एट ऑल एक्सप्रेसिव्ह, ॲब्सल्युटली नॉट. म्हणजे तिच्याकडनं तुला रिॲक्शन हवी असेल तर कसं आहे छान आहे एवढंच, त्याच्या पलीकडे ती नाही होत. आणि मी खूप एक्स्ट्रावेगॅन्झा वाले रिॲक्शन्स असतात माझे. सो तिच्याकडनं हे म्हणजे आय वॉज लाईक की डूड नाउ दिस इज सिरियस, दिस इज व्हेरी नाहीये सिरियस. की मी एक्सप्रेसिव्ह नाहीये. नाही पण तेवढी नाही. हा, म्हणजे मी एक्सप्रेस करते, नाही असं नाही, पण मला असं काय म्हणतात, एकतर मी खूप कमी लोकांसमोर एक्सप्रेसिव्ह आहे किंवा कमी लोकांच्या बाबतीत एक्सप्रेस Expressive. करते, असं हा, आहे ते. हा. तर ते आणि तेव्हा फेज आमच्या दोघींची पण अशी होती ना की आम्ही दोघी पण ते काय घडतं नक्की आपल्यामध्ये आणि का आपण अशा आहोत, ह्या फेज मध्ये आमच्या खूप Correct. चर्चा चालू होत्या. करेक्ट. आणि तेव्हाच नेमकी तिचा वाढदिवस आला. सो आणि त्यात आम्ही होतो पालघरमध्ये. सो वी So हॅड अ लॉट ऑफ टाइम. हा, आम्ही एकत्रच होतो. सो शूट पण 24 तास एकत्रच आहे, जेवण एकत्र, झोपायचं एकत्र, असं सगळं एकत्रच होतं तेव्हा. सो मज्जा. आणि तेव्हा ऍक्च्युली तिच्यासाठी आणखीन खूप काही काही करायची आमची इच्छा होती, पण आमचं इतकं हेक्टिक शेड्यूल होतं की आम्हाला ते नाही करता आलं. मग त्यातल्या त्यात तिला काय बेटर वाटेल म्हणून मग ती नोट आली. सोशल मीडियावर जे सासू म्हणे अशा रेसिपीज ज्या व्हायरल होत्या, कधी इथपर्यंत आल्या? हो भाई, सासू म्हणे मधली सून घेऊन आली माझ्यासाठी बनवून शेंगांचे काप. ओ गॉड, मला एकतर शेवग्याच्या शेंगा भयंकर आवडतात. हे मी रॅन्डमली तिला कधीतरी सांगितलं होतं आणि वन फाईन डे ती घेऊन आली. हे घे. हे काय आहे? ती म्हणजे शेंगांचे काप करून आणते. ती म्हणलं शिवानी. म्हणजे तिची खासियत ही आहे ना की एकतर तिला गोष्टी भयंकर लक्षात राहतात आणि ती ते लक्षात ठेवून त्या करून आणते किंवा त्याचा उल्लेख करते किंवा त्याच्याशी निगडीत काहीतरी करते, जे मला आयुष्यात जमत नाही कधीच करायला. की आय नो अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट हर, पण मला ते लक्षात राहून मी करून मला खूप असं विचार करावा लागतो की काय हिला आवडतं काय नाही. पण शी रिमेंबर्स एव्हरीथिंग सो वेल आणि ती करून घेऊन आणि इट वॉज अमेझिंग यार. आणि ती रेसिपी तुझ्या सासूचीच आहे. शिवानी, वेळ कधी मिळतो म्हणजे काढते ती बाई. नाही, मला ऍक्च्युली असं होतं शी की लव्स टू कुक ना. हा, म्हणजे आधी मी अशी नव्हते. मला आत्ता त्याच्यात जरा मजा यायला लागलीये. ऑफकोर्स घरच्यांमुळे की मला तर असं वाटतं माझ्या आईने माझ्या जेवणाला कधी सिरियसलीच नाही घेतलं. ए बाई, तुला बनवायचं तर बनव, नाही तर नको बनवू. या झोन मध्येच गेली बिचारी माझी आई. आणि तिला आता असं होतं, हा हे बी करली, हे पण बनवते, अच्छा ओके. एकदा तर मी लिटरली माझ्या घरी कोणीतरी, तीच येणार होती आणि माझे काही मित्र पण जेवायला येणार होते, तर मी 2 भाज्या भात तर सगळं तामझाम जेवण बनवलं. तर माझ्या आईला ते पचतच नव्हतं की माझी मुलगी एवढी कस काय सुधारली यार. भरून आलं तिला. भरून आलं. पण मला आता ऍक्च्युली थोडी मजा यायला लागली. सो मी असं फुल टाइम कुक नाही करत, पण जर मला वेळ असेल, कधी लेट कॉल टाइम असेल, लवकर पॅकअप झालं असेल तर मी करते. फॉर्च्युनेटली माझं घर इथून जवळ आहे, त्याच्यामुळे तो एक वेळ मला मिळतो. आणि तू So, काढते. हा,
सो मला ते करायला मज्जा येते. आणि ऍक्च्युली कॉन्व्हर्सेशन सुद्धा या दोघांचे कॉन्व्हर्सेशन जेवणाशी निगडीत, म्हणजे ऑफकोर्स माझे आणि न्यूजचे पण सेम असतात, पण ह्यांचे पण सेम. मग आज तू काय बनवलंयस माझ्यासाठी, मग तो बिचारा डबा बिबा घेऊन येतो. हो, अंबर जर घरी असेल, अंबर जर घरी असेल आणि त्यांनी काही बनवलं तर तो कंपल्सरी डबा पाठवतो. बनवलं म्हणजे नॉनव्हेज काही बनवलं. नॉनव्हेजच, तो नॉनव्हेज बनवतो जास्त. व्हेज तो फार बनवायचा ह्याच्यात नाही पडत. तर व्हेज त्यातल्या त्यात मी थोडं थोडं करते, ते पण इथे हिला आवडतं, किंवा काही खायची इच्छाच झाली आमटी वगैरे तर. अदरवाईज आमच्याकडे नॉनव्हेज जास्त बनतं. वा, म्हणजे इथे फुल मजा सुरू असते. मला आता मालिकेकडे येते. आता मालिकेत एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळतो. आता खरं तर एक नवीन कोणीतरी येणार आहे आणि आता काय नेमकं घडणार आहे याबद्दल प्रेक्षकांना काहीतरी ट्विस्ट किंवा स्पाइस असं काही सांगायचं असेल तर काय असणार? अरे आमच्यासाठीच खूप मोठा ट्विस्ट आहे की कोण येणार आहे, काय येणार आहे, वी हॅव नो क्लू फ्रँकली. आणि ऑनेस्टली स्पीकिंग असं होतं की आमच्या दोघींचाही स्वभाव असा आहे की पुढे काय होणार आहे ह्याच्यावरनं आम्ही आमच्या सेटवरच्या लोकांचं खूप डोकं खातो. मी तर प्रचंड डोकं खाते. माझे डिरेक्टर, माझा क्रिएटिव्ह, ह्या लोकांचं मी खूप मग पुढे काय होणार आहे, मग ह्याच्यानंतर काय होतं, अच्छा सांगा ना सर सांगा ना, असं मी त्यांना पोक करून त्यांच्याकडे मग रूम मध्ये येऊन हिला अभिज्ञा पुढे काय होणार आहे माहितीये का, मला विचारायची गरज नसते, माझ्याकडे येते अभिज्ञा, अरे पुढे असंच होणार आहे, मग सुमीचं असं होतं, माझं तसं होतं. बरं, मी सगळ्या गोष्टीला येऊन सांगते की पुढे हा ट्रॅक असणार आहे. तर मला स्क्रीन प्ले, स्क्रीन प्ले ऍक्च्युली एक वोकल स्क्रीन प्ले असतो रूम मध्ये. पण आम्हाला या ट्रॅक बद्दल ऍब्सोल्युटली आयडिया नाहीये. म्हणजे आम्हालाच आता असं होतंय की करा, काहीतरी सांगा काय घडणं, कारण काहीच कळत नाहीये, सगळंच क्लूलेस झालंय. त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसात शूट सुरू. अरे कोण आहे, पण काय कोण व्यक्ती आहे ते, बिग बॉस कसं असतं, कोण माहित नाही, वाईल्ड कार्ड एंट्री तसं झालंय की कोणाला बोलवणार आहात यार, थोडी तरी आयडिया द्या. जल्दी करू असं झालं. खरं तर हेच सगळं पाहायला, म्हणजे तुमचे अचानक येणारे ट्विस्ट पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं आणि प्रेक्षकांना फार मालिका आवडते. म्हणजे वारंवार सांगितलं जातं की तारिणीच्या सेटवर जा, त्यांना भेटा, त्यांचे इंटरव्ह्यू घ्या. मला तुमच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या, किती छान या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतात. आय थिंक तिला फार जास्त ह्याचं जाणवत असेल, बिकॉज काय होतं, एक पूर्ण सेंट्रिक, म्हणजे तिचं कॅरेक्टर पूर्ण सेंट्रिक आहे. द सिरियल इज अराउंड हर. सो आय थिंक तिला ते जास्त इंटेन्सिटीने आणि तीव्रतेने जाणवत असेल. पण मला इवन जेव्हा की ऑफकोर्स म्हणजे मेजर कॅरेक्टर आहे, पण तरीही लोकांना आता कॅरेक्टरची नावं आणि कंपनी पासनं ते इरापर्यंत माझी चौकशी करतात, गोष्टी माहिती असतात, सगळ्या गोष्टी इन डिटेल, आणि त्याला कुठल्याही वयोगटाची मर्यादा नाहीये, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत. आणि हे सगळं खूप ओव्हरवेल्मिंग आहे, खूप जास्त. म्हणजे ही मध्ये पिक्चरला गेली होती. हो, मी धुरंधर बघायला गेले होते. धुरंधर एवढा उत्तम सिनेमा बघून झाल्यानंतर बाहेर येऊन, मॅम तुम्ही तारिणीत ना, तुम्ही कौशिकी मॅम आहात ना, अरे धुरंधर बघून आला, तुम्ही कौशिकीताई आहात ना, तुम्ही कौशिकीताई आहात ना, असं करून अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी तिच्या बरोबर एवढा सुंदर सिनेमा बघितला, त्याचं कौतुक करा. तारिणीचं कुठे तुम्ही घेऊन बसला जाता. इट वॉज अमेझिंग, बट इट वॉज. आणि मुळात सगळ्यात पॉझिटिव्ह बाजू या मालिकेची ही आहे की फक्त ही मालिका नाही आहे, ह्याच्यातनं खूप सोशल संदेश दिले जातात, मेसेजेस दिले जातात. आजच्या घटनांवर आधारित एक स्टोरी आखली जाते, त्याच्या बाबतीत डिस्कस केलं जातं, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. सो एक आणि त्याच्यावरचे सोल्युशन सुद्धा पूर्ण आपण नाहीच पूर्णपणे सोल्युशन्स देऊ शकत, पण त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, तर ते सोल्युशन जसं की आत्ता रिसेंटली आम्ही लास्ट वीक जो एपिसोडसाठी शूट केले की ज्याच्यात भेसळयुक्त पनीर ह्याच्याबद्दल आम्ही बोलतो आहे, त्याच्यावरचं सोल्युशन, मग ते पनीर कसं ओळखायचं, मग ते MNN द्वारे लोकांपर्यंत पोहोचायचं. तर मला ना पहिले कळलंच नाही की आपण तारिणीमध्ये हे का दाखवतोय, हे मला पहिल्यांदा नव्हतं कळलं. पण नंतर जेव्हा त्याचं पूर्ण स्क्रीन प्ले किंवा त्याचे सीन्स जेव्हा मी करत गेले, तेव्हा मला त्या गोष्टीची जास्त जाणीव झाली की हो यार, ही गोष्ट सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, त्यांच्यापर्यंत ह्या सुद्धा गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे की कसं ओळखायचं भेसळयुक्त पनीर. मला नव्हतं माहिती, मला सीनमुळे कळलं की ते कसं ओळखायचं आहे.
सो काही काही वेळेला सोशल मीडिया किंवा बाकी गोष्टींव्यतिरिक्त सुद्धा आपण हे करू शकतो आणि ही आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ह्याचं मला खूप छान खूप वाटतं. आणि खूप छान पद्धतीने हे सगळं लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोक रिसीव्ह करतायत. पोहोचणं तर खूप नॉर्मल गोष्ट आहे, तिथे पोहोचणारच, म्हणजे आमचा टेलिकास्ट चालूच होतो, पण लोक रिसीव्ह करतायत ॲट अ व्हेरी व्हेरी गुड पेस. म्हणजे आता तर मला असं वाटतं की तारिणीबद्दल इतकी चर्चा फक्त ह्याच्यासाठी आहे कारण आजचे मुद्दे हाताळले जात आहेत, खूप सुंदररित्या हाताळले जात आहेत आणि त्याच्यावरचं जसं ही म्हणाली तसं सोल्युशन नाही, पण त्याची क्लॅरिटी दिली जाते, त्याची तीव्रता काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचते. अँड आय थिंक यू डुइंग अ फॅब्युलस जॉब. पण खरं तर हे खूप छान वाटतं आणि मालिकाच इतकी छान आहे ना, म्हणजे खरंच आहे जे सांगितलं जातं आणि प्रेक्षक ते आवर्जून बघतात आणि ते फॉलोही करतात. सो ही तुमच्यासाठी कामाची पोचपावतीच आहे. सो थँक्यू सो मच गप्पा मारला आणि खूप छान वाटलं तुमची. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.